इंडियामध्ये पहलगाम अटॅक झालेला आहे. आमचं मिशन सिंदूर स्टार्ट झालेलं आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणून जास्त इकडे सिक्युरिटी आहे ना. एकांची भाकरी खाताय. इन माय हँड गोल्डन रिंग. तुकाराम इज माय. हिमालयाच्या शिखरावर स्फटिकरूपी झरे. आशिष हॉटेल तर बघितला, रूम टूर पण देऊया. काय म्हणतात मंडळी, नमस्कार. तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार. तर काल आम्ही केलेलं अयोध्याचे दर्शन, श्रीराम लल्लाचे दर्शन, आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे नेपाळ बॉर्डर. तर आता दुपारीचे 1 वाजलेत आणि आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे इकडे, पी ब्रेक. आणि आम्हाला बघा काय भेटलंय. काय दिसलंय तुला? तर अनायासाठी आम्ही नवीन पेट घेतलाय बघा. हाय अनाया, काय तुझ्या पेटचं नाव आहे? माझे पेटचं नाव आहे मुमू. मोमो. मोमो. हा, आणि छान जागा आहे जिथे आपण हॉल घेतलाय. नुसती आंब्याचीच झाडं दिसतात तुम्हाला. हा बघा किती मोठा आंब्याचं झाड आहे इधर. आम कोणचा आहे रे इधर? हापूस. अनायाचा पेट आहे, तिला आता आम्ही राऊंड मारायला चाललोय. बघा अनाया, ये. नुसती शहरामध्ये गाड्या घोड्या बघत असतोस ना, तर गावाकडची लाईफ पण जा धावत. जा जा मोमो, जा भाग. वाय मोमो. मोमो अनायाचे मोमो. जा बाय बाय मोमो. चला, प्रवास करता करता आलोय आता आपण नेपाळच्या बॉर्डरला, सोनाली बॉर्डर. आता हा तिरंगावाली कमानी आपण क्रॉस करणार आणि नेपाळ मध्ये जाणार. कुठं? हा बघा नेपाळी पहिला दिसला. एक अंचा. ही बघा नेपाळची बॉर्डर. अनाया, आपण आता इंडिया मधनं नेपाळ मध्ये जाणार. मंडळी, नेपाळ मध्ये एंटर करणार आहोत आपण. चला, गणपती बाप्पाचं नाव घ्या. गणपती बाप्पा. नितुताई आहेत आपल्या सोबत. तर पासपोर्ट नाही लागत, रोड ट्रान्सपोर्टने फक्त आधार कार्ड. आधार कार्ड बघून पाठवतात ना. आणि आधार कार्ड नसेल मग परत घरी. अच्छा, काहीतरी पाहिजे ना. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स नाही चालत. हा, आधार कार्डच चालतंय. बघा चेकिंगला आलाय आमचा. बॉर्डर क्रॉस करणार आता नेपाळ मध्ये. आता चेकिंग वगैरे झाली आणि आता इंडिया मध्ये आहोत. चला, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेलकम टू नेपाळ. नेपाळ मध्ये स्वागत. चलो, आधार कार्ड घेऊन रेडी राहायला सांगलाय. पण आमच्या बस मध्ये बघा आईस्क्रीम वाले आले. भैया कैसा दिया आईस्क्रीम? 30 रुपया. और नेपाल का पैसा है क्या आपके पास? दिखाओ जरा, दिखाओ. ये रहा सब्जी, देख के दे दीजिएगा, इसमें से निकालिए. आपल्याला पैसे पण दिलेत बघा आईस्क्रीम वाल्याने. ही कोणती नोट आहे? 5 रुपया. 5 रुपयाची नोट आहे. ये रुपया 10. 10. 10 आहे, 10. आणि 10च आहे याच्याकडे सगळं. आणि हे काय आहे? रुपया 20. 20. म्हणजे आपले 100 रुपये म्हणजे यांचे 150 रुपये ना. आपण श्रीमंत आहोत. 160 रुपये. 60 रुपयांनी श्रीमंत आहोत यांच्यापेक्षा. भैया, थँक्यू भैयाजी. इंडियामध्ये रुपी असते, पाकिस्तानमध्ये पाकिस्तान रुपी असते, आणि नेपाळमध्ये नेपाळ रुपी असते. पण थोडा प्रोनाउन्सिएशन मध्ये फरक आहे ना. 10, 20. 10, 20, 30, 40, 50, 60. आणि वातावरण आता थोडा गरम आहे ना. म्हणून सिक्युरिटी थोडी जास्त आहे. एकदम प्रॉपर चेक करतात ना सर्वांना. आणि काय झालंय आपल्या इंडियामध्ये पहलगाम अटॅक झालेला आहे. त्याच्यामुळे आमचं मिशन सिंदूर स्टार्ट झालेलं आहे. ऑपरेशन सिंदूर. आणि स्ट्राईक केलेला आहे. येस, आतंकवादींना उडवलेला आहे मोदीजींनी. म्हणून जास्त इकडे सिक्युरिटी आहे ना. 9 जागेवर बॉम्ब टाकलाय पाकिस्तानमध्ये, 9 साइट्स मध्ये. म्हणूनच बघा प्रत्येकाला चेक करतायत आता बॉर्डर क्रॉस करताना. जगदीश म्हात्रे सर आहेत आपल्या सोबत. आपण मॉक ड्रिल करत होतो आणि मागच्या बाजूला डायरेक्ट अटॅक झाला. कसं वाटलं तो मास्टर स्ट्रोक तुम्हाला? खूप बरं वाटलं. मोदींनी जो डिसिजन घेतला
फास्ट डिसिजन घेतलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. भारी होता ना, सर्व आपल्या इंडियन्स लोकांना म्हणजे प्राईड फिलिंग सारखा होता. ऑपरेशन सिंधू, प्राऊड मुवमेंट ऑपरेशन. एकदम साधी सोपी प्रोसिजर आहे. नुसतं आधार कार्ड बघितलंय, बाकी काही आम्हाला काय प्रश्न विचारले नाही. जर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल तरी पण एंट्री मारू शकता नेपाळमध्ये. पण ही बघता, ही नेपाळची कमानी आहे एंट्री, आणि ही आपल्या इंडियाची. भारत आगमन पर आपका हार्दिक स्वागत इकडे जात आहे. तर इथे नेपाळमध्ये काय लिहिलेलं नाही, पण बघताय प्रत्येक गाड्या चेक करताय. एक एक गाडी चेक करतात, येणारी जाणारी. बाईकवाल्यांना पण सोडत नाही बघा. वेलकम टू नेपाळ. नेपाळमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. हो चला या, नेपाळमध्ये स्वागत. व्हिडिओ बघितला ना, आवडला ना. चला चला, आलेत सर्व नेपाळमध्ये. भारतात उतरलेले आहे बसमधनं आणि डायरेक्ट नेपाळमध्ये बसमध्ये चढलेत बघा. या या, वेलकम टू नेपाळ. आम्ही सर्व कांच. कुठं चाललो परत? कांचांचा चहा प्यायला. नेहमी आपल्या इकडे येत असतात कांचे. आता आपण आलोय त्यांच्या गावात. ओ साबजी, साबजी आ जाओ. भाकरी भाकरी खाता है, भाकरी. दीदी कुठे चाललीस? बोल. ब्रेक ब्रेक. कुठं चालला बाबू? आईस्क्रीम खायला? कांची रे, कांची रे. मस्त मस्त. धन्यवाद धन्यवाद. वा, छान मेमरी क्रिएट झाली तुमची नेपाळ मधली. कांची रे प्रीत मेरी सांची, रुक जा रजा दिल तोड के. आणि नेपाळ मध्ये आल्यावर डायरेक्ट चाऊमिन खाता तुम्ही? हे बघा, चाऊमिन, नूडल्स, नूडल्स, हक्का नूडल्स, हक्काचे नूडल्स कसे आहे? आपल्या इथं खाताव गावात हक्का नूडल्स, तशीच चव आहे. अजून भारी आहे. इकडचीच माणसं येतात आपल्या इथं बनवायला आणि आपण त्याला चायनीज समजावतो. मस्त मस्त खा खा. तेजल संके ग्रुप अजून एक. असं वाटतंय नेपाळ मध्ये आलेत तुम्ही? खूप छान. आणि ग्रुप मध्ये ट्रॅव्हल करायची मजा वेगळीच आहे ना, सर्व एकत्रच. काल बघितलं मी अयोध्याच्या ट्रॅव्हल मध्ये, फुल एन्जॉय केलंय सर्वांनी. अजून तर आता नेपाळ मध्ये एंट्री केलेली आहे. आता उत्सुकता आहे नेपाळ. एखाद्या नेपाली भाषेमध्ये काहीतरी डायलॉग बोला. सरजी 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 वो टायगर है. नाही असं बोला, सरजी वो टायगर है, भाकरी खाता है. भाकरी खाता है. भाकरी खाता है. बोला, परत बोला. सरजी वो टाइगर है. साहब जी वो टाइगर है, भाकरी खाता है. चालेल चालेल. वो मांस नहीं खाता है. नहीं वो सब्जी नहीं है, हम लोग टाइगर नहीं खाते, फिश खाते हैं. नहीं सर जी, यहाँ का टाइगर क्या खाता है? भाकरी खाता है, मांस नहीं खाता है. आपला स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा नेपाळ मध्ये. धन्यवाद. आणि प्रशांत संके सर आहेत, यांचा वाढदिवस आहे. तर वाढदिवसाच्या सर्वांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. मोठी पार्टी पाहिजे वाटतं. तर प्रशांत सर, काय आहे बर्थडे मध्ये तुम्ही काय बोलत होते? वहिनींना उखाणा घ्यायला लावा काय? आता बोलले ना तुम्ही. एक बर्थडेच्या दिवशी उखाणा होऊन जाऊ. मंगल गौरी मंगल माते, वंदन करते तुला. प्रशांतचं नाव घेते नेपाळला भेट देताना त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. असं वाटलं सरप्राईज. थँक्यू. तुमच्या मिसेसला पण सांगितलं गेलं. हरिश्चंद्र राजा, तारामती राणी, रोहिदास पुत्र, दीपकरावांच्या नावाने घातले 34 वर्षापूर्वी मणी मंगळसूत्र. मस्त मस्त. ताई पण बोलवतात मला. बोलवत. In my hand golden ring, Tukaram is my dear king.
बाजीत बाजी मेथीची तेजल माझी प्रीतीची. खूप छान खूप छान. वाटीत वाटी चांदीची वाटी ते गेले वरती मिरायले खारती. हिमालयाच्या शिखरावर स्फटिकरूपी झरे, आशिष म्हणजे माझ्या मंगळसूत्रातले हिरे. स्टूलावर स्टूल 32 स्टूल मिनल माझी ब्युटीफुल. कोण आहे बाकी अजून कोणाची इच्छा आहे? वैशाख महिन्याची रखरखती काया, ऊन आणि सावलीची मज काय तमा, जवळ बसली असती छाया. तुम्हाला माहिती होतं का मी विचारणार आहे असं उखाणा वगैरे? पण प्रत्येक जण छान. कधी न ऐकलेले उखाणे घेतात हे बघा. घ्या आता तुम्ही पण. जन्म दिले मातेने, पालन केले पित्याने, सुरेंद्ररावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. सुंदर सुंदर. साठेची बिस्किट, बेडेकरता मसाला, विद्याचं नाव घ्यायला लाज कशाला. आमचा पण मसाला आहे हा, तो पण वापरू बघा. धन्यवाद. मी तुम्हाला सगळ्यांना थँक्स बोलतोय. ऍक्सिडेंटली आपण नेपाळला एंट्री केली आणि सरप्राईजली माझ्या सगळ्या फ्रेंड्स आणि माझ्या रिलेटिव्हनी माझा छान बर्थडे सेलिब्रेट. माझा स्पेशली फ्रेंड आशिष संके आणि क्यूट बेबी मिनल प्रणिता यांनी छान छान बोलले. आभा माझी डार्लिंग, मस्त एकदम मजा आलेली आहे. सगळ्या फ्रेंड्सला थँक्यू व्हेरी मच. हॅपी बर्थडे तुम्हाला. शंकराच्या पिंडीवर शंकराच्या पिंडीवर बेलवाते वाकून, सदानंदरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. तुम्ही पण घ्या. मान ठेवा आता काहीतरी. तिरा अनंत मिटकर, राहणार पूर्णा, रत्नागिरीचे आंबे, गोव्याचे काजू, अनंतरावाचं नाव घ्यायला कशाला मी लाजू. नाव घ्या. कुठे आहेत वहिनी, कुठे आहेत? हो घ्या, नाव घ्या. तिकडे सगळं जमते, आपल्याकडे काय नाही जमत. नमस्कार, काय नाव तुमचं? सुरेखा हंडे. सुरेखा ताई आहेत जे नेपाळला चाललेत ना. नेपाळला चालल्यात आणि आपल्या नीतूताईंना ओळखलं त्यांनी आणि आपल्याला आपल्या गाडीजवळ आल्यात. धन्यवाद. हो ब्लॉग्स बघताय ना. हो सायकल, हो सायकल जरा ती ऑफ रोड मध्ये गेली ना म्हणून. हो पण आहेत सर्व व्यवस्थित आहेत. चालेल चालेल, या जेवायला या. हो चालेल चालेल, थँक्यू. हे बघा अनाया आणि उमा. तर हरीश, पहिल्यांदा तू नेपाळमध्ये घेऊन आलास आपल्याला, मनापासून धन्यवाद. मजा आली. आणि ग्रुप टूर सोबत आपण टूर करतोय, काहीतरी तिथे पण वेगळीच मजा आहे. फुल आपली फॅमिली बनून जाते. हो हो नक्की. तर दर टायमाला तू नेपाळला येतोस, कितवींदा आहे हा तुझा? बरेच वेळा झाले. बऱ्याच वेळा झाला ना. तर त्या टायमाला आणि आता म्हणजे वॉरची परिस्थिती आहे, त्यामध्ये काय फरक आहे या चेकिंग मध्ये? इथे काही नाही फरक. इथे असं काय त्याचा इफेक्ट नाही इथे नाही दिसत ना. आता बघूया जेव्हा वार होईल तेव्हा मग काय काय असेल तर बघूया. चेकिंग करताना काय वाटलं नाही? चेकिंग करताना काही नाही, फक्त आपले आधार कार्ड चेक केले त्यांनी. बरेच जण विचारत होते की नेपाळच्या टूरचा पॅकेज किती आहे, कसं बुक करायचं, त्याबद्दल काय सांगणार? 21,500 पूर्ण पॅकेज आहे. याच्यामध्ये येऊन जाऊन 3 टायर एसी ट्रेन आहे, सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, फिरायला एसी बसेस आहेत, राहायला रूम एसी आहेत. एका रूम मध्ये 3 मेंबरची शेअरिंग आहे. किती दिवस? 14 दिवस नाही, 12व्या दिवशी घरी जातो आपण. 12व्या दिवशी घरी जातो. म्हणजे इथे 9 नाईट आहेत आपले. बरोबर. पहिली नाईट आपली झाली वाराणसीला 2 नाईट झाल्या, अयोध्याला 1 नाईट, लुंबिनीला 1 नाईट, पोखराला 2 नाईट, काठमांडूला 2 नाईट आणि गोरखपूरला 1 नाईट. ओके ओके. पण 21,500 मध्ये 21,500 इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि डिनर, लंच नाही सोडून बाकी सगळं इन्क्लूड आहे. सर्व काही तुम्हाला स्पेसिलिटीज भेटतात आणि फुल आपल्या फॅमिली सोबत म्हणजे ग्रुप सोबत एन्जॉय करू शकता. घरगुती जेवण असतं. मेन म्हणजे घरगुती जेवण, पूर्ण किचन युनिट सगळं सोबत असतं, सोबत असतो. ते सर्व आपण दाखवत आलोय. जर इच्छा असेल तर नक्की आपल्या मित्राला कॉन्टॅक्ट करा आणि पुढच्या ट्रिप बद्दल माहिती घेऊन तुम्ही पण आपल्या सोबत सारखी एन्जॉय करू शकता. चालेल, खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. चेकिंग वर चेकिंग. नमस्कार, क्या नाम है आपका? राजेश हरिजन. राजेश, तो नेपाल में आपका स्वागत है, कैसा बोलते हैं? नेपालमा तपाईँहरूको स्वागत छ. क्या फिर से बोल? नेपालमा तपाईँहरूको स्वागत छ. अच्छा, नेपाल पाया हर सर को स्वागत छा. नेपालमा तपाईँहरूको स्वागत छ.
तर मंडळी जे काय बोलला ते पण तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आलोय मंडळी आपण नेपाळमध्ये आणि हा बघा आमचा हॉटेल ग्रँड कोस्मो लुबिनी हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड. याच्यामध्ये आज आपला स्टे होणार आहे. कसा झाला प्रवास? छान झाला. सकाळी 7 वाजता सुरू केला ना आपण आणि आता संध्याकाळी 6 वाजता कंप्लीट 12 तासाचा प्रवास करून आलोय बघा आपण. हो नमस्कार. वेलकम 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 टू नेपाळ. स्वागत आहे. मस्त चला मंडळी. तर हॉटेल तर बघितला. आता तुम्हाला रूम टूर पण देऊया. दिस इज आवर नेपाळ's रूम. बापरे एकदम भारी आहे ना. बेड बघा आमचा कसा बेड दिसतोय तो. कुठे चालली मुलगी? हे बघ घाण केला पूर्ण. वाट लावली बेडची. हे काय तुझा जम्पिंग जॅक आहे का ते? पूर्ण एवढा चांगला रूम दिलाय आणि वाट लावली बघा पूर्ण. त्यात मच्छी नाही. हा पण मस्त रूम आहे. टीव्ही आहे, फ्रीज आहे, अजून काय आहे, मिरर तर आहेच. हा आणि हा कबर्ड वगैरे आणि मेन म्हणजे वॉशरूम. तर वॉशरूम कसं आहे बापरे. इथे उमा की तू झोपू शकतेस इथे वॉशरूम मध्ये. एवढा मोठा वॉशरूम आहे. हे बघ किती मोठं वॉशरूम आहे. पण स्वच्छ आहे ना. एकदम क्लीन आहे बघा. मग बरेच आपल्याला कमेंट आल्या की वॉर चालू झालाय, तुम्ही घरी परत या, इकडे तिकडे नका जाऊ, तुला पण घरातनं फोन वगैरे आले, तर त्यांना काय सांगणार? त्यांना सांगणार की आम्ही एकदम सेफ आहोत, काही इश्यू नाहीये. चेकिंग पण आपलं झालेलं आहे. 2-3 चेकिंग झालं. गेटचा बॉर्डर क्रॉस करताना पण आपलं चेकिंग झालेलं आहे आणि इथे काही असं वाटत नाहीये. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे आमच्या सोबत. तर इथे सगळं नीट आहे आणि मुंबईमध्ये पण सर्व व्यवस्थित पाऊस पडते. पाऊस पडते. तर सर्वांनी आपली आपली काळजी घ्या. आम्ही पण आपली काळजी घेत आहोत. आणि जर जास्तच इश्यू असतं तर आम्हाला बॉर्डरवरून इकडे पाठवलंच नसतं. तेच आमच्या डोक्यात होता. बॉर्डरवरच आपण रिटर्न गेलो असतो. पण आमची सर्व प्लॅनिंग आहे हॅरिश आणि ग्रुपची आणि व्यवस्थितपणे आम्हाला तो घेऊन जातो आणि चांगलं स्पॉट दाखवतो. खूप आपल्या मुंबईचा पब्लिक, वाशीचे पब्लिक खूप दिसलं नाही. खूप पब्लिक आहे. प्रायव्हेट कारने येतात. पूर्ण MH वाले आहे. MS43 दिसली, MS04 दिसली, MS47 ची पण गाडी दिसली. सर्वजण बहुतेक जण एन्जॉय करायला आलेत मे महिन्याच्या सुट्टीमध्ये. तर आज प्रयत्न होता आमच्या बॉर्डर वरती वॉर मध्ये काय इफेक्ट होते म्हणजे एंट्री भेटायला ते दाखवण्याचा, नेपाळमध्ये कशी एंट्री भेटते ते दाखवण्याचा. जी आपल्या ग्रुप सोबत मजा मस्ती केली ती आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की हरीशला फोन करा आणि तुमचं पण प्लॅन करू शकता. घरगुती सारखं जेवण वगैरे आणि होम सारखं तुमचा एक टूर होऊन जाईल. तर नक्की कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सारे व्हिडिओज आणि खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही तुम्हाला दाखवत असतो. उद्या नेपाळ फिरवणार आहे तुम्हाला. आणायची सावीनी माझी 12वी कंट्री आणि माझी 6वीच. अच्छा. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू.